मंडळी काही घाईत आलो आहे कारण आमचा आज बँडचा आई द्रोणगिरी ब्रास बँडचा मान असतो. म्हणजे आजचा दिवस मानाचा, प्रत्येकजण प्रत्येक ग्रुपचा आज मान असतो, प्रत्येक बँडचा, प्रत्येक म्हणजे प्रत्येक जी टीम असते टीमचा मान. तर आज सगळे मान घेऊन प्रत्येकाचा मानाचा झेंडा घेऊन देवलात जाते, मान आणि मानाचा झेंडा. तर इकडे बघू शकता, इकडे गोकुलधाम आहे, इथून आपल्या गावकीचा मानसुद्धा निघत असतो. तर तो सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिले जातो मी आमच्या बँडसोबत. तर आमच्या बँडचा बँड निघलेला आहे, बँडचा मान निघलेला आहे, तर तिथं जातो आहे. चला, तयारी चालू आहे सगळी बघा, तयारी चालू आहे. थोड्याच वेळेला तिथं मान निघाल तेव्हा आपण भेटू. आले प्लेअर आले बघा, हे बघा आई पप्पत, हे तर ब्राह्मण असलं भट झालं आहे, भट झालं आहे काका. बँडचा मान, अनिल काकाचं घर, बँडचे संस्थापक आमचे. काय सांगशील? अनिल काकांच्या घरूनच का मान करतात? संस्था आपली बँडचे संस्थापक आहेत ते. बँडचे सुरुवात अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पूर्वीपासून इथूनच आपला मान निघतो बँडचा. म्हणजे आमचे काका आहेत बँडचे मास्टर क्लास. तर काका, आपण आपल्या बँडचा मान नेहमी अनिल काकांच्या घरूनच का काढतो? सगळ्यांना समजू द्या. ही पहिल्यापासूनचीच आम्ही ज्या वेळेला बँड ओपन केला तेव्हापासूनची प्रथा सुरू आहे, ती आम्ही आता परंपरा चालू ठेवलेली आहे. म्हणजे आपल्या अनिल बँडचे काकांच्या संस्थापक नावाने. ना. तर बघा, म्हणजे प्रथा एक सुरू झाली अनिल काकांच्या इथून. अनिल काकांनी बँड जसं सुरू केला तसा मानाची सुरुवात केली आणि तेच मानाला सुरुवात झाली. तोच मस्त
आमचा आता फुल बँडचा सेटअप लावून झालेला आहे आणि इथं आता आम्ही गाणी वाजवणार आहोत.
कसा वाटला गाणं? एक नंबर. भारी ना. नाचायची इच्छा होत ही होती ना. दुनिया माया झालाय. मानाचा झेंडा आमचा बांधायला घेतला आहे, बांधलेला आहे मानाचा झेंडा. कोणाच्या हातून बांधतो बघा, आम्ही भाऊच्या हातून. आणि मी आज भाऊचे लग्नाला जर नवस केलाय आणि होईल आणि भाऊला आम्ही बुट्टा घेतली. हाईट वाढायला बरी आहे ती, हाईट वाढवायला. 5 पिढ्या जातील तरी सोल करणार. तिथं फोटो काढायला आमची मंडळी थांबले. आदेश भाई द ब्लॉगर. महागडा फोटोग्राफर बोलवलाय बघा फोटोग्राफी असू दे, चल आपला आहे. 3, 2, 1 गो. द्रोणगिरी माते की जय, माते की जय, माऊलीचा नुसते मानच मान. आता घरचा मान गेला, त्याच्यानंतर गेला आमच्या बास बँडचा मान, नंतर गावकीचा मान, आणि आता आमच्या पोरांचा मंडळ आहे जय बोले ग्रुप, आई द्रोणगिरी ग्रुप, त्या ग्रुपचा मान आहे. तर तिथं चाललो आहे आता. आणि फोनची बॅटरी झाली लो, पॉवर बँक घेऊन फिरतंय. काय करू, चला फोन केला, पोराई बोलते ये लवकर. मंडळी, तुम्हाला मी मेसेजद्वारे, व्हिडिओद्वारे एक मेसेज केला होता आणि त्या मेसेजचा फल मिळालं आणि त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. कारण तुमच्या मदतीनेच हा एवढा मोठा सेटअप आम्ही पुन्हा उभा करू शकलो आहे, उभा केलेला सुद्धा आहे. निम्मा आहे निम्मा. इकडं बघा, पोरा दबले नसते, थांबले नाही. हो बघ काय कोणी सांगितलं, जा घेऊन ये. सोन्याचा झेंडा आहे आमचा. सोन्याचा झेंड्याला दांडा आहे काय. बँडवाले तयार होतात. या साईडला गावातली आपली मंडळी बसले. रजिस्टर हे काय, कशाबद्दल आहे रजिस्टर? वसुली म्हणजे गावकीचे आपले यात्रेसाठी की वर्षभराची? वर्षभराची वसुली ना. तर इकडं आपल्या गावातल्यांसाठी सांगतोय, व्हिडिओ बघा आणि इथं वसुली भरायला या. आपल्या गावात कोणची राहिली असेल बाकी तर वसुली भरायला या. म्हणजे एक गावाचा कर असते आपला वर्षाचा.
बरोबर जरासा दुलावला मी आणि आता पोचलेलो आहोत देवळाजवळ, पुन्हा एकदा मंदिराजवळ. हे बघा आता गावकीचा सुद्धा मान आलेला आहे आणि गावकीचा वाजत गाजत नेटिव्ह ब्रास बँड वर चाललेला आहे मान. हे बघ काय छोटे, हा 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 आमदार आमदार. इथं कसं असतं माहिती आहे, मानाचा झेंडा आला एकदा तर गावकीचा मान, याच्यामध्ये बरेच मंडळी चान्स भेटते ना डायरेक्ट दरवली देवलाच जायचा दर्शनाला. पटकन बंद कर दे. अरे भाई काका हाय गर्दी भरपूर वाढली आहे बघा, इकडं बाहेर पण भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळं जास्त गोंगाट नाही झालाय, जास्त गोंगाट झालाय कारण मानाचा झेंडा आला आणि सर्व पब्लिक आली.